हो सर, कार्यक्रमाला म्हणजे एखादा व्यक्तीचं जर अधिकारात झालं होत असेल आणि तो तक्रार देत असेल तर तसे लोक आमच्या दारव्याचे जवळपास 600 लोक ते आमच्याकडे आले. काही लोकांनी लेखी तक्रार दिली तर आमच्या या जे पैसा आहे तसं पण हे यंत्रणा तर खूप कमी झाली आहे. हो वसुलीची अटकही झाली आहे. हो वाटत अशी वस्तूची त्यांच्या म्हणजे याच्यात- चलाचल मालमत्ता जप्त करणं. आणि हो हा. आणि याच्यावर प्रशासक कलेक्टरला भेटलो, एसपीला भेटलो. प्रशासक आतापर्यंत प्रशासक. नेमण्यात नाही आला सर. प्रशासक नेमणूक. आणि दुसरी बाजू कशी आहे की यांनी संचालकावर गुन्हे दाखल झाले, परंतु जे शाखेचे व्यवस्थापक आहे ज्यांनी प्रलोभन केलं, लोकांना प्रोत्साहित केलं की तुम्हाला 12.5% व्याज मिळेल, तुम्हाला दिवाळीला नाणं मिळेल, ह्या गोष्टी जे झाल्या तेही लोक याला सपोर्टेबलच आहे ना संचालकांना. त्यामुळे यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जर बसत असेल तर. काही कर्मचारी असे आहेत. अधिकारी म्हटलं सर, फक्त आम्ही मॅनेजर, कर्मचाऱ्याच्या विरोधात आम्ही नाही, फक्त अधिकारी, फक्त शाखा व्यवस्थापक म्हणून लिहिलं आम्ही. त्याच्यात कर्मचारी म्हणजे साधारण लोक असते, त्यांचं काही त्याच्यात घेणं देणं नसते. पण मॅनेजरला माहीत होतं की यांची पूर्वतयारी काय आहे, सुरू आहे 2 महिन्यापासून. गाड्या विकणं, पेट्रोल पंप विकणं, या लोकांना माहीत होतं प्रबंधकाला. तसं दिग्रसच्या प्रबंधकाला, पुसदच्या प्रबंधकाला माहीत होतं. पण तिथं जवळपास 15 कोटीची ठेव उचल करण्यात आली. पण आमच्या दारव्याला असं काही झालं नाही. म्हणून आमची ही तिसरी मागणी महत्त्वाची. हे तर आम्हालाही माहीत आहे की जे हा कोर्ट मॅटर आहे, कोर्ट थ्रू होणार आहे. हे जे आहे ते कलेक्टरच्या थ्रू प्रशासकांनी, प्रशासक नेमलं त्यांनी. आणि हे जर ह्या गोष्टी केल्या तर मग काही अडचण नाही सर. आम्ही तुमचा आदेश आमच्यासाठी सर्व पोहोचली. ही एक विनंतीपूर्वक तुम्हाला आमची ही होती सर. ठीक आहे, मी बोलतोय. हां सर, या 2 मागण्या प्रशासक